घंटा वाजवा, कोरोना आलाय दिवे लावा, चावटपणा नाही तर काय होयो. अरे कोरोनाला औषध लागतंय, औषध दिलं तर माणूस नीट होतो. म्हणून भावांनो ह्याच्यावर लक्ष देऊ नका. आणि तुमचे उमेदवार ते तर अवघडच आहेत भावांनो. आता नरेंद्र मोदी सध्या मुस्लिमावर बोलायलेत. काँग्रेसचा जाहीरनामा असा आहे की मुस्लिमाला जमिनी वाटणार, बायाचं सोनं वाटणार. अरे खोटं बोलायची तरी काही सीमा असती? एवढं खोटं बोलात भावांनो. मी आता सध्या हिटलरचं एक पुस्तक वाचतो, नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त. ते हिटलर सुद्धा देशभक्तीपर भाषण करायचा, हे बी देशभक्तीपर भाषण करतो. हिटलर बी चांगले चांगले कपडे घालायचा रोज नवे, हे बी फेकू रोज नवे कपडे घालतेत, नव्या टोप्या नव्या फेटे घालतेत. ज्या वेळेस हिटलर राष्ट्राध्यक्ष झाला पहिलं काम केलं काय केलं असन तो नोटबंदी केली. ह्यानी बी नोटबंदी केली. दुसरं काम काय केलं हिटलरनी तर मीडियाला बोलिलं आणि सांगितलं बाजूने लिहायचं, नाही तर गोळी नाही तर जेल. तेच काम नरेंद्र मोदींनी केलं. मीडिया आता काही बोलला तर तेच. तिसरं काम केलं की खोटे पुस्तकं लिहिले आणि हिटलर ह्यो जिजाचा अवतार आहे, देवाचा अवतार आहे. तसं मोदींनी सुद्धा 3 पुस्तकं लिहिलेत, रामाचा अवतार, हनुमानाचा अवतार आणि शिवाचा अवतार. भावांनो हे सरळ आपल्याला खोटं बोलायलेत. एकच खोटं गोष्ट 1000 बाऱ्या जर बोलली तर कालांतराने ती खरी वाटू लागती. आपण इथं कोणी भूत बघितलंय का? पण आपली आई सांगती भूताचे पाय उलटे असतात, गपकन लहान होतंय, गपकन मोठं होतंय. आमुष्याच्या रात्री आपल्याला भेव वाटतंय, कारण आईने 100 बाऱ्या खोटं सांगितलंय. तसं हे भाजपवाले 1000 बाऱ्या खोटं सांगतात. म्हणून भावांनो आता तुम्हाला विचार करायचा आहे. आपले जे उमेदवार आहेत, आपल्या उमेदवाराकडे पहा. एकदम स्वज्वळ सरायला भेटणारे, 20 दिवस महिन्यातले भेटणारे. आणि दुसरा उमेदवार पहा तुम्ही, त्याचे पोरं काय बोलतेत. आमच्या इकडं 2 आडनाव आहेत राऊत साहेब, एक शेण चोरे आणि दुसरे बाप मारे. शेण चोरे आणि बाप मारे. तर ते पोरं ज्या वेळेस शाळेत जातात त्यावेळेस ते म्हणतात आमच्या कोण्या पूर्वजांनी शेण चोरलं तर आमच्या नशिबी कपाळावर शेण चोरे आलं. कोणी आमच्या पूर्वजांनी बाप मारला होता तर बाप मारे आलं. तसं तुमच्या कोकणात सुद्धा कोंबडी चोर आहेत, त्याच्या कपाळावर कायमचा शिक्का आहे. तुम्ही मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कोंबडी चोरत आणि तुमच्या त्या पोट्ट्याच्या बी डोक्यावर कोंबडी चोराचे पोरं म्हणू नयेत. म्हणून भावांनो तुम्हाला विनंती करतो, आता हुकुमशाहीच्या विरोधात तुम्हाला ह्या मशालीवर मतदान करायचे. आदरणीय विनायक राऊत साहेबाला निवडून द्यायचे. आदरणीय उद्धवजीचे हात बळकट करायचे, उद्धवजीच्या शब्दाला प्रतिष्ठा द्यायची. म्हणून मशालीला मतदान करा. एवढंच बोलतो, 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मान्य उद्धवजींच्या आगमनाकडे. आणि तत्पूर्वी महाराष्ट्रातली बुलंद तोप, शिवसेनेची तोप, आमच्या सगळ्यांचा आदर्श असं नेतृत्व शिवसेना नेते आदरणीय भास्करजी जाधव साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यांना आपण निवडून देण्याचा निश्चय केला आहे, निर्धार केला आहे, ते आपले सर्वांचे लोकसभेचे उमेदवार
शिवसेना नेते, माझे सहकारी मित्र श्रीयुत विनायकजी राऊत, विधिमंडळातील माझे सहकारी आणि पक्षाचे उपनेते श्रीयुत राजनजी साळवी, दुसरा माझा विधिमंडळातील दिलदार मित्र आणि आपल्या कणकवली, आपल्या कुडाळ वेंगुर्ल्याचे आमदार सन्मान्य वैभवजी नाईक, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप किंवा जे जे म्हणून मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, वरुणजी देसाई कधी येऊन बसलेत ते मी बघितलंच नाही, आणि सर्वच पक्षाचे महिला पुरुष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र, बांधवांनो, भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो, आपण सगळेजण उद्धव साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. खरं पाहिलं तर ज्या वेळेला या निवडणुकीला सुरुवातच झाली नव्हती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडून या देशामध्ये अशा पद्धतीचा माहोल तयार केला गेला होता, एक वातावरण तयार केलं गेलं होतं, एक अशा पद्धतीनं परसेप्शन तयार केलं गेलं होतं की अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. आणि मग काय भाजपवाले तुम्हाला माहितीच आहे, एखादी घोषणा घेऊन नुसते टनाना 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 उड्या मारला सुरुवात करतात. त्यांना हा विसर पडला होता की अब की बार 400 पार हे करण्याचं काम या देशातला मतदार करणार आहे. आणि जेव्हा कधी देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आली, या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं, या देशामधली पहिली निवडणूक 1952 साली झाली, त्यावेळेपासून ज्या ज्या पक्षांनी, ज्या ज्या नेत्यांनी निवडणुका लढल्या, त्यांनी जनता हा कोणाला कुठे पार करायचा हा ठरवणारा जनता हा जनार्दन आहे, अशा पद्धतीच्या विनम्र भावनेनं या देशातल्या जनतेला साथ घातली. परंतु इथं आम्ही 400 पार करणार, या महाराष्ट्रात तर अशा पद्धतीचा नंगा नाच घातला गेला की आम्ही 45 प्लस म्हणजे 48 पैकी 45 प्लस आम्ही घेणार असं सांगितलं गेलं. भाजपा बोलायला लागले, त्यांच्या जोडीला मिंदे गेले, ते मिंदे म्हणाले 45 पार. त्याच्यानंतर अजित पवार गेले, तेही म्हणायला लागले 45 पार. आणि सगळे जे काही बोलायला लागले 45 पार 45 पार, त्यावेळेला महाराष्ट्रामधून एकच शेर उभा राहिला. महाराष्ट्रामधून एका वाघाची डरकाळी फुटली, अरे अभी तक शेर तो जिंदा है, अभी जिंदा है, 400 पार नहीं, इस बार तुम तडी पार, हे सांगणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे. कुठला आलंय 400 पार? तडीपार करायचं ना. तडीपार तयार आहात? जरा मारू 2-4 फटके. तडीपार. उद्धव साहेबांनी एक नारा दिला आणि अख्ख्या देशामध्ये तो नारा घुमला. 400 पार तर राहिलं बाजूला, तडीपार. हे तडीपार व्हायची वेळ आली आहे. जे म्हणून या महाराष्ट्रामध्ये 45 जागा आम्ही जिंकू सांगत होते, जाऊन महाराष्ट्राची अवस्था काय ती बघा. पहिल्या टप्प्यातला 5 जागांचं पूर्व विदर्भातलं मतदान झालं. आज माझ्या पक्षानं त्या भागाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. खरं तर त्या 5ही जागा काँग्रेस लढलं. तिथे आमची रामटेकची जागा निवडून आलेली, ती सुद्धा आम्ही काँग्रेसला दिली. माझा प्रयत्न होता की ती जागा आमच्याकडे टिकावी. परंतु पक्षाचा निर्णय, कार्यकर्ते सुरुवातीपासूनच आदरणीय उद्धव साहेबांनी, आदरणीय सन्मान्य आदित्य साहेबांनी एक नारा दिला होता. आमच्यातले 40 आमदार फुटल्यानंतर 50 खोके, अरे 50 खोके. आणि हे 50 खोके एकदम ओके असा हा काय नारा घराघरामध्ये सुरू गेला. त्या फुटलेल्या गद्दारांना
लोक ओके नाही भोके 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 म्हणून ठोकायच्या पाठीमागे लागले होते. आणि मग इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ. रानो माळ यांची पळापळ झाली, रानो माळ यांची पळापळ झाली. आणि त्याच वेळेला शिवसैनिक एकवटला. शिवसैनिक संतापलाय. मी पूर्व विदर्भ केला, मी पश्चिम महाराष्ट्र केला. काल माझ्या कोल्हापूरला 4 सभा झाल्या. आज सकाळी बावड्याला 1 सभा झाली. येता येता मी मलकापूरला छोटीशी सभा केली. आणि आज या ठिकाणी तुम्हा सर्वांना विनंती करण्याकरता उभा आहे. शिवसैनिक पेटून उठलाय, शिवसैनिक चवताळून उठलाय. आज कोल्हापूरची निवडून आलेली जागा सुद्धा आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं काँग्रेसला सोडली. काल त्या ठिकाणी घडलेल्या बघितल्या मी माझ्या सभा, आजऱ्याची सभा, तिथे कागलची सभा आणि शेवटची कुठली रे ती गडिंग्लजची सभा. तिथे कोल्हापूरला देशाच्या पंतप्रधानांची सभा होती आणि इकडं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या सभा होत्या. अख्खं कोल्हापूर तोंडामध्ये बोट घालून अचंबितपणे सगळं बघत होतं. अख्खं बघत होतं जागा लढते काँग्रेस आणि तिथं संपूर्णपणे त्वेषानं, ध्येयानं, सुडानं, प्रतिशोधाच्या